हाय फ्रेंड, मी शोकना. तर आज दुपारी काय करमत नव्हतं म्हणून मी गेले होते दीदीच्या इकडं. कारण काहीच करमत नव्हतं, चला व्हिडिओ पण काढा आणि थोडं लेकरासोबत धिंगामस्ती पण करायचं म्हणून का नाही गेले होते. व्हिडिओ काढायचं झालं मग काय आम्ही सगळी लेकरं म्हणून का नाही टेरेसवर जायचं म्हणून टेरेसवर गेल्याच्या नंतर एवढं ऊन लागत होतं. सावली पण होती, थोडीशी होती. पळत पळत पाय पळत होते म्हणून पळत जाऊन सावलीत उभारले. मग नंतर लगेच घरी आले. घरी आल्याच्या नंतर मम्मीने तर काही इकडे शेवाया वाळाय घातली होती. मी आणि आदो एक एक करून सगळे खात होतो. मला लय आवडते असं म्हणजे वाळलेल्या शेवाया असं कच्च्याच खायला. मग काय इकडं 4-5 वाजता पावसाचं वातावरण झालं होतं. चिवून तर काय इकडं रात्री बॉक्स आणून दिली होती. मला घर बनवून दे, गाव दे करत बसली होती. रडत होती, म्हणजे तिनं उशिरा आणली होती. मी म्हणलं बनवत नाही आता, उशिरा कावर आणलीस म्हणल्यावर रडत होती. मग काय तिला छोटंसं घर बनवून दिले. मम्मी म्हणत होती तिथं अजून एक छोटंसं असं बॉक्सही ठेवून असं घर केल्यासारखं छोटं कर म्हणत होती. मी म्हणले नाही, राहू दे आता, नंतर करते म्हणले. आणि पुन्हा स्वयंपाकी झाल्याच्या नंतर ती वरती जायला थोड्याशा पायऱ्याही केल्या होत्या आणि घरावर नाव टाकायचं राहिलं होतं. मग काय तिचं तिच्या दादाचं नाव हे टाकले. येत नाही तेवढं काय जास्त बनवायला, म्हणजे जसं येईल तसंच बनवून दिले. थोडंसं कलर पण दिला. स्केच पेन संपलेल्या होत्या, त्याच्यात ती कापूस काढून दिला. तर चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.